होण्यासाठी तुम्ही विश्वासाने, मनोभावाने, श्रद्धेने ही 3 कामं करायची आहेत. मित्रांनो, गणपती हा विघ्नहर्ता असल्यामुळे प्रत्येक शुभ कार्याच्या प्रारंभी त्याचे पूजन करण्याची प्रथा आहे. 2026 मध्ये जानेवारीमध्ये माघी गणेश उत्सव साजरा करण्यात येईल. मित्रांनो, गणपती बाप्पा सर्व दुःख दूर करतात, सुख प्रदान करतात आणि प्रत्येक इच्छा मनुष्याची, मानवाची पूर्ण करतात. मित्रांनो, मराठी वर्षात गणेश भगवानाचे 3 जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी 3 जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. यापैकी एक वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. 2026च्या पहिल्या जानेवारी महिन्यात श्री गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. गुरुवारी 22 जानेवारीच्या दिवशी आपण माघी गणेश जयंती साजरी करू. तर या दिवशी आपण जमलं तर व्रत करावं, उपवास करावा, संध्याकाळी नैवेद्य दाखवून उपवास सोडावा. आता आपण जाणून घेऊया 3 कामं कोणती. तर मित्रांनो, पहिलं काम आहे ते म्हणजे तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्तीचे अभिषेक तुमच्या घरात करायचे आहे. तुमच्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही एक पूजेची नवीन कोरी सुपारी आणायची आहे. ती ताटात किंवा तामणात ठेवायची आहे. गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर फक्त मूर्ती ठेवायची आणि मूर्ती नसेल तर सुपारी ठेवायची आणि 11 चम्मच पंचामृत टाकायचं. त्यानंतर 11 चम्मच पाणी आणि नंतर शुद्ध पाण्याने ती मूर्ती किंवा ती सुपारी स्नान घालून घ्यायचं. 11 चम्मच पंचामृत टाकताना श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः असं बोलायचं. त्यानंतर 11 चम्मच पाणी टाकताना सुद्धा श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः असं बोलायचं. त्यानंतर मूर्तीला किंवा सुपारीला स्वच्छ करून देवघरात स्थापन करायचं, अष्टगंध लावून पूजा करायचा आणि त्यानंतर दुसरं काम करायचं ते म्हणजे गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल आणि 21 दुर्वा आपण चढवायच्या आहेत, लावायच्या आहेत. तिसरं काम आहे, आपण या दिवशी गणपती बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवायचा. 21 मोदकांचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे. गणपती अथर्व शीर्ष या दिवशी 1 वेळेस वाचायचं आहे किंवा गणपती स्तोत्र 1 वेळेस वाचायचं आहे. हे अशी कामं तुम्हाला करायची आहे. गणपतीचा अभिषेक, त्यानंतर जास्वंद आणि दुर्वा गणपतीला लावायच्या आहेत, 21 मोदकांचा नैवेद्य आणि गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र आपल्याला वाचायचं आहे. अशी सेवा, असे हे 3 कामं तुम्हाला माघी गणेश जयंती 22 जानेवारी गुरुवारच्या दिवशी करायचं आहे. मनात इच्छा ठेवायची, जीही इच्छा असेल, जेही मागायचं असेल, जेही नवस असतील, संकल्प असतील ते मनात ठेवून आपण हे करायचं आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.